श्री स्वामी समर्थ. या वस्तू कधीही ओलांडू नका, नाहीतर रातोरात गरिबी येईल. चालताना या वस्तू चुकूनही ओलांडू नका, नाहीतर दोष लागू शकतो. घरी आलेल्या या व्यक्तीचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका, नाहीतर घराची प्रगती होत नाही. त्यामुळे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यावी. तसेच नमस्कार करताना असाच करा, आयुष्याचे सोने होईल. त्या व्यक्तीचे सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल. म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करावा, कारण मोठ्या व्यक्तींच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यात विशेष शक्तींचा संचार असतो. अंगठ्यात विद्युत संप्रेषण या शक्ती असतात. याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडल्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होत असते. असे म्हणतात की जे फळ कपिला नावाची गायी दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान, दान, पुण्य इत्यादींनी प्राप्त होते, तेच पुण्य ब्राह्मणांच्या पाया पडल्याने होते. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि दोघांच्याही पुण्यामध्ये वाढ होते. आता चालताना कोणत्या गोष्टी ओलांडायच्या आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचे युद्ध सुरू होते. दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. कौरव सेना अत्यंत दुःखी होती. त्यांच्या सैन्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. एक एक दिवस चिंतेत उगवत होता. काय करावे काही सुचत नव्हते. अर्जुन, युधिष्ठिर यांसारख्या वीर योद्ध्यांपुढे कोणाचेच काहीच चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता. पितामह भीष्मासारखे ज्येष्ठ युद्ध कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली, कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्यासोबत चला. द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ होती रात्रीची. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आत जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करतात. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस? माझे बंधू श्रीकृष्ण सोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत, असे द्रौपदीने सांगतात. श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले. हे तुझ्या लक्षात आले का? जर तू दररोज नित्य नियमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्य नियमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता, तर ही युद्धाची वेळ आली नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादांची शक्ती. त्यातून आपल्याला तात्पर्य काय मिळतो? वर्तमान काळात आपल्या घरच्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची अपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद
हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शास्त्र भेटू शकत नाही. कारण नमस्कार हे प्रेम आहे, नमस्कार विनय आहे आणि नमस्कारात अनुशासन आहे. नमस्कार आदर्श शिकवतो. नमस्कारामुळे मनात सुविचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो आणि नमस्कारामुळे अहंकारही नष्ट होतो. नमस्कार हा शीतलता आहे. नमस्कार आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. त्याचे वैज्ञानिक कारण असे आहे की पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात. त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होतो. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो, जो डोळ्यांसाठी चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधाऱ्या मंडळींबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते. आता आपण कोणाच्या पाया पडू नये ते पाहूया. पूजा करताना व्यक्तींच्या पाया पडू नये. एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये, अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही. कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होते. कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसते. म्हणून मंदिरात कधीही कोणाच्याही पाया पडू नये. पुजारी व्यक्तींच्याही पाया पडू नये. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये. भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं. स्मशानभूमीत असलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये. मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणे अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये. कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो. शत्रूला कधीच करू नका नमस्कार. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये असे त्यांच्या मनामध्ये भावना असते. त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. साधू संन्याशीकडून पाया पडून घेऊ नये. साधू संन्याशी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये. कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडतात. जावयाने सासरेच्या पाया पडू नये. जावयाने सासरेच्या पाया पडू नये असे म्हणतात. कारण पौराणिक कथेत शिवशंकराने आपले सासरे दक्षी यांची हत्या केली होती. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते. कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना तिच्या पाया पडू नये. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. अपमान होतो. आणि महत्त्वाचे आणि शेवटचे, आई-वडील व गुरु यांची सेवा करणे हे सर्वात उत्तम तपश्चर्या आहे. पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाला होता. मुलांनो, पुंडलिकाचा आशीर्वाद समोर ठेवून आपणही आई-वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीनभावाने सेवा करणे हे आपले कर्तव्यच आहे. आई-वडील संतोष झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो. यासाठी मुलांना आई-वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा. आजची ही तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.